वेलकम बॅक सगळ्यांचं हार्दिक स्वागतशील खैरापाडा प्रीमियर लीग पर्व 7 आपण पाहतोय आजच्या दिवसामधला तिसरा सामना आपण दुसरा दिवस पाहतोय। तिसऱ्या सामन्यामध्ये अरमान टायगर विरुद्ध शिव स्वराज्य असा सामना मैदानाच्या आतमध्ये। अरमान टायगरचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल धोडी आणि एका बाजूला फलंदाज पाहू शकाल शोएब मेमन असे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये। अनिल धोडीसाठी प्रत्येक षटकारावर 100 रुपये कॅश प्राइज नितीनजी धोडी यांच्या माध्यमातून दिला जाईल। पहिला गोलंदाज सज्ज होते मिस्टर योगेश धोडी। तो मैच की शुरुआत होती हुई हम देख सकते हैं। आज के दिन का तीसरा मैच मैदान के अंदर खेला जाएगा। हमारे साथ अतुल यादव 12th मैन के रूप में जुड़े हुए हैं शिव स्वराज्य टीम की तरफ से। पहली गेंद फुल टॉस ऑन साइड पर गया, गेंद को क्रॉस बैट खेला गया, खूबसूरत शॉट, डीप में खिलाड़ी मौजूद, गेंद को फील्ड करते हुए एक सिंगल जरूर बटोरा गया। हळूवार चेंडू होता, डॉट बॉल आलाय। 3 चेंडू, धावा आहेत त्या दोन चेंडू अनिल 1 वर बॅटिंग करतोय, शोएब मेमन 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतोय। पहिला षटक योगेश आपण पाहू शकाल। त्यावेळेस ऑफसाइडला खेळायचा प्रयत्न होता, शॉर्ट लॉंग ऑफला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करते सर्कलच्या आतमध्ये सर्वेश, सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली। सर बॅट मागवली आहे बॅट्समनने प्रीतम। यावेळेस काय घडलंय बघ, विकेट किपर गेले होते झेल टिपण्यासाठी, परंतु तसं मागे चेंडू पडलाय, विकेट किपरच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेला। एक धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल। शोएबच्या बॅटमध्ये आली ही धाव, धावसंख्या 4, 5 चेंडूचा खेळ संपला गेला। अनिल धोडीसाठी षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे। सन्मान्य नितीनजी धोडी माजी खेळाडू पाहू शकाल खेरापाडा संघाचे। यावेळेस पाहू शकाल पुढे ससंग खेळायचा प्रयत्न, बॅटच्या तिकडे घेतला गावली, परत एक धाव चोरली गेली। षटक क्रमांक पहिलं संपलं गेलं। एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 5 धावा फटकावर एवढीच आहे। स्पर्धेमध्ये दोन्ही सामने गमावलाय। यावेळेस पाहू शकाल संघनायक हिमांशु तिवारी
संघनायक आलाय ऑफसाईडच्या बाहेर चेंडू होता. फटकाचा सुरेख खेळला डीप मध्ये. खेळाडू किरण पांगरे चेंडूला फील्ड करतात. फेकी केली आहे परंतु 2 धावा परिपूर्ण केले जातील. धावफलक दोन्ही पुढे ससवले. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 7 या अंकावर 7 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. दुसरा षटक मार्ग असतं. 1 चेंडू 7 धावा. इनिंगची गोष्ट केली तर 7 चेंडू तर खेळ संपले. 7 धावा धावफलकाला लगावल्या गेल्यात. पाहू शकाल अप्रतिम चेंडू टाकला गेला. डॉट बॉल. अनिल पाहू शकाल थोडा संघर्ष करतायत. कालच्या दिवसामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेतला होता या खेळाडूने. बॅकफुट लावून खेळायचा प्रयत्न होता. हलकीशी अपील नक्कीच केली. लाउडेड अपील. उत्साह जास्त विश्वास कमी या अपील मध्ये. डॉट बॉल आलाय. 7 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. 3 चेंडूचा खेळ संपला गेले. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. आजच्या दिवसामधला तिसरा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 1 वाजून 42 मिनिटं झालेले आहेत. पुढे ससाव खेळलाय. फटकाचा सुरेख खेळलाय. डीप मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय. खूप वेगाने चेंडू निघून जाईल सर सीमारेच्या पार. हा आलाय खेळाडू प्रीमियर लीग या सामन्यामधला पहिला चौकार. 4. साईडला कार्पेला रोड खेळला. डीप बॅक स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये खेळाडू आहे. डीप मिड विकेटून येथील स्क्वेअर लेगला चेंडूला फील्ड केला गेला. चेंडूला फील्ड केला जाते तिथपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 13 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत चेंडूचे खेळ संपले गेले. 5 अजूनही शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल. त्यावेळेस पाहू शकाल शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू चेंडूला फील्ड करतील. 1 सिंगल परिपूर्ण केले जाईल. 2 षटकांचा खेळ संपुष्टात येते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 14 धावा धावफलकावर. प्रशांत महाले यावेळेस षटक घेऊन आलेत. बॅटची बाहेरची कडे नक्कीच लगावली. शॉट डीप थर्डमॅनला चेंडू निघून जातोय. वेगवान खेळाडू आहेत परंतु चेंडू निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या खूप जवळ चेंडूला फील्ड केलं गेलं. 3 खेळाडू गेले होते परंतु 2 धावांनी समाधान मानावा लागेल. धावफलक 2 पुढे ससावली गेली. स्वीट 16. 16 धावा धावफलक. 11 चेंडू 14वर बॅटिंग करतायत बॅटर अनिल धोडी आणि 2 चेंडू 2वर फलंदाजी करतायत शोएब मेमन. शोएब मेमन कालच्या दिवसामध्ये 0वर बाद झाले होते परंतु आजच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल अरमान टायगर या संघासाठी. हलक्या बॅटने पुश केला गेला. पाहू शकाल खेळाडू आहेत. चेंडूवर आले. चेंडूला फील्ड करतील. ज्यामुळे चेंडूला फील्ड केला गेला. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 17 धावा. प्रशांत महाले बघूया आपण 85 बाजूने राईटम राऊंड विकेट गोलंदाज सज्ज होतोय.
थोडासा बदल करतात क्षेत्ररक्षणामध्ये. शोएबसाठी डीप बॅकवर्ड पॉईंटला खेळाडू लगावले गेले. शॉर्ट फाईन लेगला खेळाडू आहे. शॉर्ट थर्ड मॅन खेळाडू. शॉर्ट स्वीपर कव्हर. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये शफल खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल. आतापर्यंत शोएबने 3 चेंडू फेस केले. 3 चेंडूमध्ये 2 धावा बनवले होते. प्रशांत महालेने या षटकामध्ये 3 चेंडू टाकलेत. 3 चेंडूमध्ये पाहू शकाल तब्बल धावा खर्च केला 3. अशा प्रकारची गोलंदाजी करतायत गोलंदाज. बॅकफुटला घेऊन खेळायचा प्रयत्न होता परंतु चेंडू डॉट बॉल. अजून एक निर्धाव चेंडू. 17वर कुठलाही गडी बाद नाहीये. आशिष परब पाहू शकाल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आशिष परब एक चांगले खेळाडू आहेत. यावेळेस पाहू शकाल डायरेक्ट हिट केला नाहीये. नक्कीच लहानपणामध्ये गोट्या किंवा लगोरी खेळणं खूप गरजेचं असतं. प्रशांत महालेने लगोरीने गोट्या खेळले नाहीत असं आम्हाला वाटलंय. आणि पाहू शकाल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. फर्स्ट स्लोबन थ्रो केला. एक सिंगल धाव परिपूर्ण केली. धावसंख्या 18वर जाऊन पोहोचेल. 5 चेंडू अजूनही झाले त्या षटकामध्ये. 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. हलक्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न अनिल धोडी. यावेळेस मैदानाच्या बाहेर 13 चेंडू 15 धावांची खेळी साकारली. पहिला गडी बाद झाला. तिसरा षटक संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धाव फलकावर 1 गडी बाद या डिझाईन. तीन षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहू शकाल धावफलकावर लगावल्या गेल्या तब्बल 18. 1 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विनोद पडवळला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संगनायक आहेत. नॉनस्ट्राईक एंडवर शोएब 5 चेंडू 3वर बॅटिंग करतो. योगेश धोडी गोलंदाज सज्ज होईल. ज्याने पहिल्या षटक टाकला होता. अप्रतिम गोलंदाजी केली होती योगेश. आता 6 धावा ज्याने खर्च केल्या होत्या. मागील षटकामध्ये धावा नक्कीच आल्यात 12 परंतु 1 गडी बाद करणं यशस्वी ठरलाय प्रशांत महाले. शोएबने पहिलेच मन बनवलं होतं. पहिलेच स्थान दाखवलं होतं परंतु डीप बॅकवर्ड स्क्वॅडिंगला संगनायक आहे हिमांशू चेंडूला फील्ड करतोय. चेंडूला फील्ड केलं गेलं परंतु सिंगल धावाने समाधान मानावं लागेल. धावफलक 1 ने पुढे सहसा होते. धावसंख्या 19 अंकावर जाऊन पोहोचेल. अजून येणारी या इनिंग्समध्ये तब्बल 17 चेंडूचा खेळ बाकी असेल. किरण पांगरे आपण पाहू शकाल ऍक्शन मध्ये आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक अप्रतिम लेफ्ट हँड बॅटर आणि एक सुरेख व्यक्तिमत्व. प्रत्येक कामाला नकार न देता होकार देणारे. यावेळेस पाहू शकाल फुल टॉस बॉल होता. चेंडूला पाठवून दिला फाईन लेग रिझन मध्ये. हा आलाय विनोदच्या बॅटमधून चौकार. 4 धावा. यावेळेस पाहू शकाल बिमर चेंडू टाकला गेला. पंचांनी नो बॉल दर्शवलाय. योगेश व चौकार लागण्यात थोडासा दबाव वाढला. वेगवान टाकायच्या प्रयत्नामध्ये थोडासा
वरतून चेंडू टबल केला गेला आणि धावफलक जाऊन पोहोचेल 24 धावा धावफलक लगावल्या गेल्या. अजूनही या षटकामध्ये चेंडूची गोष्ट तब्बल 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढील चेंडू फ्रीड असणार आहे. विनोद संगनायक पाहू शकाल दोन चेंडू 4 वर बॅटिंग करतात. 2 बॉल 4 रन्स. फ्रीडचा बॉल सरळ बॅटने खेळला. डीप मध्ये आशिष चेंडूला फील्ड करतील का पाहू शकाल. चेंडूवर गेला वेगवान चेंडूला फील्ड केले फेकी केली. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावफलक एक पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 25 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. अजूनही या षटकामध्ये येणारे चेंडूच्या गोष्ट केली तर 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्राईकवर शोएब मेमन पाहू शकाल. यावेळेस डिस्कूप खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न चांगला केला होता. फ्लॅंक स्लिप मध्ये परंतु शोएब मेमन ताकदीचा वापर न करता यावेळेस डोक्याचा वापर केला गेला. चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार. चौकार 4. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता पाहू शकाल. एक लेग बायच्या सिंगल आली. यावेळी सोडवलाय. छोटा पॅकेट बडा धमाका विनोद पडवलच्या बॅटवर आलाय. खणखणीत दर्जेदार खेरापाडा प्रीमियर लीग षटकार. 4 षटक संपले गेली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल धावा धावफलक लगावल्या गेल्या. ते म्हणजेच 36 धावा. 36 लॉस ऑफ 1 विकेट.
तर प्रशांत महाले पाहू शकाल चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या षटकामध्ये मात्र धावा खर्च केला तर 5 एक गडी बाद केलं होतं. या षटकामध्ये एक गडी बाद केला आणि एक धाव खर्च केली आहे प्रशांत महाले. त्यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख खेळलाय. चेंडू येतो सरळ वन बाउंस सीमारेच्या पार. चौकार 4 एटीज आहे. यावेळेस फटका सुरेख खेळलाय. चेंडूला पाठवून दिला सहज सीमारेच्या पार. विनोदच्या बॅटवर अजून एक षटकार. धावसंख्या 2 पोहोचेल 47-47. Anybody say? धावसंख्या 47 धावा धावफलकावर आहे. अप्रतिम बॅटिंग करतो विनोद. 6 चेंडू आणि 21 वर बॅटिंग करतो. 2 षटकार 1 चौकारीच्या मदतीने. त्यावेळेस ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. चेंडूवाला निर्धाव डॉट बॉल. प्रशांत महाले कमबॅक करतोय. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा धावफलक 47-47. ऑन साइडला फटका सुरेख खेळला गेला. आशिष परब थोडासा विफल होता आहे. क्षेत्ररक्षण थोडासा खराब केलं गेलं परंतु याचा फायदा दोन्ही बॅटर्सने उचलला. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. 2 धावाने धावफलक पुढे ससावेल. धावसंख्या पोहोचेल 49. 5 षटकांचा खेळ संपला गेला. 49 धावा धावफलकावर. यानंतर ध्रुव 11 सचिन ओझा टॉससाठी सज्ज राहायचं आहे आणि एका बाजूला गावदेवी खेरापाडा सद्दाम खान. ओव्हर टू डीजे मास्टर. सिद्धी पाहू शकाल. सिद्धी संख्ये गोलंदाज सज्ज होतोय शेवटच्या अंतिम षटकामध्ये. तसं क्षेत्राचा बदल करतायत. यश शिक्षक आशिष परब सज्ज होतील. 49 धावा धावफलकावर आहेत. इकडून जर पाहिले गेलं तर आजच्या दिवसामधले सिद्धी संख्ये पाहू शकाल. गोलंदाज सज्ज होतील. 49 वर धावफलक थांबले गेले. 5वा षटक संपले गेले. 6व्या षटकामध्ये पहिला चेंडू घेऊन येतात सिद्धी. पहिला चेंडू क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता परंतु लॉंग स्टॉपला खेळाडू चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव. 22चा कल्पना दर्शवत असताना धावफलक 2 पोहोचेल. 50 धावा पूर्ण होत आहेत. ते म्हणजेच बॅटिंग करणारा संघ अरमान टायगर या संघाच्या धावफलकावर प्रणव कोरे आणि विनोद पडवल संघनायक अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. 23 धावांची बहारदार खेळी साकारली आहे विनोदने. यावेळेस फटका सुरेख खेळला गेला. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. हा आलाय खणखणीत दर्जेदार विनोद पडवलच्या बॅटवर अजून एक खेरापाडा प्रीमियर लीग चौकार 4.
पोहोचेल. यावेळेस सोडवला फटका सुरेख आहे. चेंडूने उंची जास्त लांबी किती आणि चेंडूला पाठवून दिलाय. पाहू शकाल प्रयत्न केला होता खेळाडूने परंतु चेंडू निघून गेला सरळ सीमारेषा पार. हा आलाय षटकार. 6 धावा. यावेळेस प्रत्येकदा पाहू शकाल चेंडू ट्रॅव्हल झाला फाईन लेग रिजन मध्ये. पंच दर्शवतायत. हा आलाय चौकार. धावसंख्या 64 धावा. नक्कीच कॅप्टन इनिंग्स मैदानाच्या आतमध्ये साकारतोय म्हणजे विनोद. 37 अंकावर बॅटिंग करतोय. 12 चेंडू फेस केले. अप्रतिम बॅटिंग विनोद पाडवळ. अजूनही शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 चेंडूचा खेळ संपला गेला. 64 धावा धावफलकावर आहेत. 64 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. अंतिम चेंडू या षटकामध्ये. या चेंडूवर मोठा फटका खेळला जाईल. काही चांगला धावफलक आजच्या दिवसामध्ये लगावल्या गेल्या. पहिल्या सामन्यामध्ये लगेच पाहू शकाल 37 धावा लगावल्या. त्या दुसऱ्या सामन्यामध्ये 45 धावा पाहायला भेटले. या सामन्यात पर्यंत आतापर्यंत 64 धावा आपल्याला पाहायला भेटले. जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये त्यांनी बाहेरून जायचं आहे. ब्लॅक टी शर्ट्स यावेळेस सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड. पाहू शकाल चांगला झेल टिपला गेला किरण पांगरे यांच्या माध्यमातून. गडी क्रमांक 5 झाला. यावेळेस पाहू शकाल तिसरा परंतु 13 चेंडू 37 धावांची बहारदार खेळी साकारली. विनोद पाडवळसाठी तयार झाला पाहिजेत. सांघिक धावसंख्या 64. 65 धावांचा पाठलाग करायचा. चला गावदेवी खैरापाडा आणि ध्रुव 11. चला इनिंग ब्रेक झालेल्या टॉससाठी लगेच या. चला विनंती आपण टॉस करणार आहोत. दिलीप धोडी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करूया. दिलीप धोडी साहेब या. दोन्ही कॅप्टन गावदेवी खैरापाडा आणि ध्रुव 11 संघाच्या संघटना आलेले आहेत. दिलीप धोडी साहेबांच्या शुभ हस्ते पण टॉस करूया.
पुढील होणारा सामना पाहू शकाल विजय शेट्टी साहेबांचा संघ ध्रुव 11 या संघाचे संगणक सचिन ओझा याने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकार केले. सद्दाम खान आपण आपल्या टीमला घेऊन बॅटिंगसाठी सज्ज राहायचं आहे. चौथा नाणेफेकीचा कॉल गमावल्याने चौथ्यांदा बॅटिंग करतात गावदेवी खैरापाडा. साजीचा पहिला चेंडू ऑफ टर्मला होता. फटका सुरेख खेळ अनिल आहे. चेंडूला फील्ड केल्यापैकी केले गेले परंतु वेगाने धाव परिपूर्ण केले जाते. एकेरी धावाने श्री गणेश केलं गेलं ते म्हणजे प्रशांत मालेच्या बॅटवर किरण पांगरे परत या स्पर्धेत धावचीत झाले असते परंतु किरण पांगरे वेगाने धावलेत आणि यावेळेस वाचलेत. तिसरा विकेट याचा गेला असता धावची मध्ये. बोईसर प्रीमियर लीगमध्ये दोनदा धावचीत झाले. खैरापाडा प्रीमियर लीगमध्ये दोनदा धावचीत झाले. बघूया आजच्या या सामन्यामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतील मिस्टर किरण पांगरे. किरणला या फुलटॉस चेंडू टाकला होता. पाहू शकाल शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतात. एक सिंगल धाव परिपूर्ण केली. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्या धावून पोहोचेल. धावफलकात 2. यावेळेस सुरेख चेंडू अपील करतायत पाहू शकाल परंतु हा अपील पाहू शकाल केलं होतं. विकेट किपरने चेंडू गॅदर केला नाही. डॉट बॉल आपण पाहू शकाल साजिद नक्की थोड्या वेळा पहिले आमच्याकडे आले आणि पाहू शकाल त्यांच्या खांद्याला थोडीशी इंजरी झाली आहे परंतु सुरेख गोलंदाजी करतायत. तसं इंजरी आहे खांद्यामध्ये थोडासा सुजन आहे परंतु क्रिकेटसाठी पाहू शकाल प्रत्येक खेळाडू मैदानीच्या आतमध्ये सज्ज जातो. कितीही आजारी असला कितीही दुखापत असली पण क्रिकेटमध्ये खेळत असतोय. फुलटॉस बॉल मनगटच्याने चेंडू वळवलाय. पाहू शकाल स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आलाय. चेंडूला फील्ड करतोय. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. 4 चेंडू आणि 3 धावा धावफलकावर. त्यावेळेस पाहू शकाल ऑफ थोडासा बाहेर चेंडू होता. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न नक्कीच केला परंतु चेंडू निघून गेला. शॉर्ट थर्डमॅन गली रिझनमध्ये अंपायरने व्हाईट बॉल दर्शवलाय. व्हाईट आणि पाहू शकाल 2 धावा आल्या व्हाईट क्षेत्रामध्ये. धावफलक 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 5 धावा. पाच धावा धावफलकावर आहे. पाहू शकाल या षटकामधला पुढील चेंडू घेऊन परत साजिद. पाहू शकाल ऑफच्या बाहेर परफेक्ट चेंडू टाकला होता. बॅकअपला खेळाडू नाही म्हणून थ्रो करता आणि एक सिंगल धाव नक्कीच चोरली गेली. पहिल्या षटक मार्गात 6 धावा धावफलकावर अजूनही बनवायचे आहेत. 59. चांगली सुरुवात केली आहे साजिदने आपल्या या षटकामध्ये. एक व्हाईट बॉल नक्कीच टाकला. 2 एक्स्ट्रा धावा आल्यात परंतु 6 धावा आतापर्यंत खर्च केला. पहिल्या 5 चेंडूमध्ये अजूनही येणार 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचा अंतिम चेंडू पहिला षटक मार्गस्थ पाहू शकाल. लेफ्ट हँड बॅटरसाठी ऑन साईडला 2 खेळाडू सज्ज केलेत. यावेळेस पाहू शकाल एक सिंगल धाव आली आहे. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 धावफलकावर लगावली गेली ते म्हणजेच 7 धावा. पहिला षटक संपला गेला. बिनगडीबाज 7 धावा मागील इनिंग्स मध्ये पाहिला होता पण एका षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर कशा प्रकारे सुरुवात करेल संघ पाहायला जाईल.
5 षटकांमध्ये अजूनही बनवायचे 58 धावांचं लक्ष असणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी संघर्ष बॅटिंग करत असताना पाहू शकाल शिव स्वराज्य अतुल यादव आमच्या बरोबरने जोडले गेले. तसा दबाव त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसते की एक मोठा धावफलक पाठलाग करायचा आहे, परंतु दोन्ही सलामी बॅटर मैदान चला स्पीडअप करा प्रवीण प्रणव, कारण की जास्त वेळ घेऊ नका. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 4-5 षटकं परिपूर्ण करायचे आहेत. ज्यावेळेस पाहू शकाल पॉईंटला खेळाडू चढलं फील्ड केलं गेलं सिंगल धाव परिपूर्ण डायरेक्ट हिट झालाय. पंचांकडे लावडापीट केली गेली, परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. काल किरण पांगरे यावेळेस बॅक टू आउट, मोठा हादरा लागलाय. 9 वर लागणारा पहिला हादरा किरण बॅक टू आउट. धनबाडीचे तर 9 वर पहिला गडी बाद झालाय. मिस्टर किरण पांगरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष प्रणव कोरे आपण पाहू शकाल चांगले गोलंदाजी करतात. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केला, एक गडी बाद करणे यशस्वी ठरलाय. शिवशिवराज या संघाला हा सामना महत्वपूर्ण आहे, कारण की मागील 2 सामने पराभूत होऊन तो पुढे आल्याने सामन्यामध्ये विजय स्वीकारावा लागेल, विजय करावाच लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, धावांचा पाठलाग करायचा आहे. आशिष परब आले, ऑन साईडला फटका खेळला गेला, खेळाडू आहे डीपमध्ये चेंडूला फील्ड करतील, चेंडूला फील्ड केला गेला. आशिष 2 धावा घ्यायचा प्रयत्न करता, परंतु एकेरी धावाने समाधान म्हणावं लागेल, चांगली फेकी म्हणावी लागेल खेळाडूच्या माध्यमातून. धावफलक एकने पुढे सहसावलं गेलं, धावसंख्या धावून पोहोचेल धावफलकावर तब्बल डबल डिजिटमध्ये 10 धावा. पर 10 धावा, एक गडी बाद. यावेळेस फटका सुरेख खेळला प्रशांत महाले, नावामध्ये शांत आहे परंतु बॅट अशांत मैदानाच्या आतमध्ये. हा आलाय चौकार, 4 धावा, धावफलक जाऊन पोहोचेल 14 या अंकावर. ज्यावेळेस ऑन साईडला खेळला गेला, बघूया एक सिंगल धाव घ्यायचा प्रयत्न केला जाईल, एकेरी धाव आणि धावफलक पुढे असावेल. धावसंख्या धावून पोहोचेल 15. प्रशांत महाले सलामी बॅटर आहे, चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत. 6 चेंडू फेस केले, 8 वर बॅटिंग करतो. आशिष परब 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतो. प्रणव कोरे वैयक्तिक पहिला षटक टाकत असताना आतापर्यंत 5 चेंडूमध्ये धावा खर्च केला, तब्बल 8 धावा, एक गडी बाद करणे यशस्वी ठरलाय. दुसरा षटक मार्गस्थ, रिक्वायर्ड पाहू शकाल 12चा आलाय. करंट रेट 8.18चा करंट रेट आतापर्यंत
पाहू शकाल लगावल्या गेल्या बॅटिंग करणाऱ्या संघाने यावेळेस चेंडू नक्कीच ऑफ्टच्या बाहेर बॅटर सफल झाले आणि यावेळेस पाहू शकाल षटक क्रमांक संपला गेले 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा फलकावर 1 गडी बाद. त्यानंतर धावा आहेत त्या 15 1 गडी बाद अजूनही बनवायचे 50 धावा येणारे 4 षटकांचा खेळ बाकी असेल. 12.50 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर पाहू शकाल ध्रुव 11 विरुद्ध गावदेवी खैरापाडा असा सामना असणार आहे. ध्रुव 11 संघाचे संघनायक सचिन ओझा यांनी टॉस जिंकून प्रथमतः स्वीकार केले ते म्हणजे क्षेत्ररक्षण आमंत्रण दिले बॅटिंगसाठी गावदेवी खैरापाडा संघाला. खैरापाडा प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक सचिन यादव कुठे असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे या प्लीज. यावेळेस फ्लोर फुटर्स बॉल होता फ्लिक केले गेले म्हणतात साड एक सिंगल धाव परिपूर्ण केले जाईल दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का परंतु एकेरी धावणी समाधान म्हणावं लागेल. धावफलक 1 पुढे संसावते धावसंख्या 16 धावा. शिव स्वराज्य या संघाला या सामन्यामध्ये जर पराभूत झाला तर कुठे ना कुठे या स्पर्धेच्या बाहेर जाण्याचा नक्की थोडासा चान्स असणार कारण की हा सामना महत्त्वपूर्ण आहे. यावेळेस ऑन साइडला फटका तर खूप सुरेख सजवला आहे. डीप मध्ये खेळू नाही चेंडू निघून जाईल सर सीमारेच्या पार. हा आलाय 1 बाउन्स चौकार 4. बनवायचे 45 आशिष परब चांगले बॅटिंग करतात 3 चेंडू 5 वर आहेत 7 चेंडू 9 वर बॅटिंग करतात. प्रशांत माले 22 चेंडू अजूनही बनवायचे आहेत 45 धावांची गरज. साजिद रल्ला बोल केला गेला आपल्या स्पर्धेत दुसरा षटक टाकतात साजिद 12 धावांमध्ये खर्च केला. सामना सुरू करा. यावेळेस फटका सुरेख डाऊन द ग्राउंड. यावेळेस काय फटका सजवला परंतु तेवढाच उत्कृष्ट झेल टिपला गेला. अप्रतिम झेल सुरेख झेल टिपला गेला. खेळाडू पाहू शकाल रमन यावेळेस दम दाखवला आणि आशिष परबला पाठवला मैदानाच्या बाहेर. मोठा गडी बाद झालाय. धावा फलकावर आहेत 20.
धन्यवाद डीजे. ज्यावेळेस पाहू शकाल फटका सुरेखेला चॉप केलाय हिमांशु तिवारी च्या बॅटबॉलला डीप बॅकवर्ड पॉइंटला हा चौकार 4 धावा. मध्ये खेळाडू सचिन आहेत चेंडूला फील्ड करतील. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. आजच्या दिवसामध्ये सचिन बॅटिंग ऑर्डर आलेच नाही कारण की काल साले बॅटच्या होते परंतु कुठं आज त्यांना थांबवलं गेलं. दर्शक पाहू शकाल धावफलकावर लगावले ते म्हणजे 25 धावा. ज्यावेळेस ऑफ साईडला खेळला गेला एक सिंगल धावफलक जाऊन पोहोचेल 26. षटक क्रमांक संपले गेले पाहू शकाल 3 षटकांचा खेळ संपला गेला. 26 धावा धावफलकाचा. पाणी घेऊन जाय दोन्ही एक्स्ट्रा खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये प्लीज. पंचांना सुद्धा पाणी घेऊन जायचंय. अजित सामन्याला सुरुवात करायची आहे. 3 षटकामध्ये 26 धावा झाले. 3 षटकामध्ये अजून 39 धावा बनवायचे आहेत. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे.
यावेळेस प्रणोदचा चेंडू पाहू शकाल. ऑफलाईनला खेळाडू खराब क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू गोल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला. खेळाडू जाता चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतील परंतु बघता बघता पाहू शकाल 3 धावा परिपूर्ण केल्या. 3 धावाने धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या 29 धावा. चौथ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये 3 धावा जमा केल्या. अजूनही बनवायचे 36 येणारे चेंडू असतील 17 चेंडूमध्ये पाहू शकाल 36 धावांची गरज. मुकेश धोडी आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. यावेळेस पाहू शकाल ऑफ्टनच्या बाहेर चेंडू होता. पंच नक्कीच व्हाईट बॉल दर्शवतील. एक्स्ट्रा चेंडू आलाय. धावफलक जाऊन पोहोचेल 30 या अंकावर. बनवायचे 35 धावा नक्कीच धावफलकाला लगावल्या गेल्या. पाहू शकाल 35 धावांची गरज आहे. 30 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. यावेळेस फटका सुरेख खेळला. हिमांशु तिवारीची ताकद. चेंडू मैदानाच्या बाहेर. 6 धावा. धन्यवाद डीजे. 36 धावा धावफलक इकडून बनवायचे. अजून 29 चेंडू असतील इनिंग्स मध्ये 15. सामना ऑन झालाय. संघनायक मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 11 वर बॅटिंग करतो हिमांशु तिवारी. शॉर्ट बॉल पुल पॉवरफुल केला गेलाय. डीप मध्ये खेळाडू आहे परंतु चेंडू निघून जाईल. सीमारेच्या पार. 1 बाउन्स. खैराबाद प्रीमियर लीग चौकार. 4 धावा. धावफलक जाऊन पोहोचेल 40 अंकावर. तर बघा 15 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे. चाळीस धावा झालेत. 25 धावांची गरज आहे. थोडंसं क्रेशन केलं गेलं. आशिष परब 1 मिनिट इकडे यायचं प्लीज. आशिष परब. यावेळेस हिमांशु तिवारीचा फटका तर खूप सुरेख आहे परंतु यावेळेस अप्रतिम झेल टिपला गेलाय. खूप सुरेख झेल. खेळाडू पाहू शकाल यावेळेस सचिन आणि हिमांशु तिवारी बॅक टू डगआउट. मोठा मासा गाळा लागलाय. 40 वर तिसरा गडी बाद. 3.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 14 चेंडू बनवायचे 25. धन्यवाद. चला बॅटर लगेच पाठवा. चला हिमांशु चला लगेच बॅटर पाठवायचं आपल्याला. लक्षात आहे जास्त वेळ घेऊ नका. पंच देखील दर्शवत आहेत. चाळीस वर 3 आपण पाहू शकाल. 1.4 चेंडू मध्ये प्रणव करूने 2 गडी बाद केले. 22 धावा. एक मोठा गडी बाद केला. सचिनने खूप सुरेख झेल टिपला. पाहू शकाल
जेव्हा चेंडू त्यांच्या हातामध्ये बाउंड्रीच्या जवळ जाऊन थांबले नाही काय सुरेख झेल टिपला. ॲक्शन रिप्लेमध्ये प्रत्येक वेळा पाहण्यासारखा हा कॅच आहे. बघा प्रत्येक गोलंदाज सज्ज झाला प्रणव. स्ट्राईक पर नवीन बॅटर योगेश. त्यावेळेस ऑन साईडला खेळला गेला. पहिला सिंगल धाव घेतली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का पाहू शकाल. सचिन आलेत आणि थोडासा फंबल झाले. 2 धावा झाले असतं परंतु पहिली धाव योगेश खूप हळूवार धावलाय. या अनुषंगाने एकच धावांत समाधान मानावं लागेल. शेवटचा अंतिम चेंडू खेळ बाकी असेल. येणारे 13 चेंडूमध्ये बनवायचे 24. 13 मध्ये 24ची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 13 बॉल 24 रन्स टू विन. 65 धावांचा पाठलाग करायचा. यावेळेस पाहू शकाल हा सामना महत्त्वपूर्ण आहे शिव स्वराज्य खैरापाडा या संघाला. हलक्या बॅटने खेळला. सेन्सिबल क्रिकेट आहे. सिंगल धाव घेतली गेली. डीपमध्ये खेळाडू पाहू शकाल. साहजिक चेंडूला फील्ड करतील परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक संपले गेले पाहू शकाल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 10.50च्या सरासरीने 42 धावा दाखवायला लागायला गेला. येणाऱ्या दिवशी 12 चेंडूने बनवायचे 11.50च्या सरासरीने 23 धावांची गरज आहे. सामना ऑन झालेला आहे. पाहू शकाल किरण पांगरे यावेळेस पाणीची सोय करतात. आपण सांगतो ना जेव्हा जेव्हा मैदानाच्या पाणी जातं त्याबरोबर एक मॅसेज सुद्धा जातोय. आणि काय मॅसेज असेल. येणारे 12 चेंडू सांगून जातील. 12 मध्ये 23ची गरज. तत्पर्यंत आपण बोलूया डीजे मास्टरकडे किंवा छोटासा एक ब्रेक. फलक एक पुढे ससावेल. धावसंख्या 43 धावा. 11 चेंडू 22 धावांची गरज आहे. इकडून सुद्धा सामना रंगला जाईल. बॅटिंग करणाऱ्या संघाला मात्र 2 मोठे फटके खेळायचे आहेत परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाला 2 ते 3 चेंडू निर्धाव टाकायचे. एक वेगळा दबाव बनवावा लागेल. ऑन साइडला फटका सुरेख खेळला. डीप मध्ये खेळाडू आहेत. पाहू शकाल खूप वेगाने आलेत. रमणने काय झेल टिपला. आशिष परबला विश्वास बसला नव्हता जेव्हा रमणने झेल टिपला. उभं राहून त्यांना पाहिलं. त्याच प्रकारे हिमांशू तिवारीला सुद्धा विश्वास बसला नव्हता जेव्हा सचिनने झेल टिपला. 2 अप्रतिम झेल टिपले गेले या सामन्यामध्ये. 44 वरती यावेळेस ऑन साइडला फटका खेळला गेला. पाहू शकाल एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल. ऑनस्ट्राईकला थ्रो केला गेला आणि योगेश धोडी मैदानाच्या वर 45 वर लागणारा चौथा झटका. एकूण बनवायचे 20. येणारे चेंडू सील 9 या डिझाय. धन्यवाद डीजे.
45 वर 4 पाहू शकाल सिद्ध यावेळेस गोलंदाज मागवा नवीन बॅटर आलाय सिद्ध संख्ये मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर अजून बनवायचे 20 चेंडू 20 धावा 12 चेंडू 16वर बॅटिंग करतो प्रशांत महाले सलामी बॅटर आहे त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. यावेळेस फटका सुरेख खेळला डीप मध्ये खेळाडू आहे आणि यावेळेस प्रशांत महाले मैदानाच्या बाहेर सचिनने दुसरा झेल टिपला या सामन्यामध्ये आणि पाहू शकाल मोठा कडे बाद झाला. प्रशांत महाले बॅक थोडा 45 लागणार 5वा झटका 5व्या षटकामध्ये. नवीन बॅटर सर्वेश आलेत पाहू शकाल चेंडू समजला नाहीये सर्वेशला आणि नॉन स्ट्राईकला धावचे चेंडू बाद झालेत. 6वा गडी बाद 45 वर पाहू शकाल काय गोलंदाज अनिल धोडी आणि इम्प्रेस केलाय अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा अंतिम चेंडू असेल 7 चेंडू मध्ये अजून 20 धावा बनवायच्या आहेत या डिझाय. धन्यवाद डीजे. सात चेंडूमध्ये 20 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल मितेन धोडी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला आलाय. धाव घ्यायचा प्रयत्न पाहू शकाल विकेट किपर खूप वेगाने आले होते परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या. धावफलक जाऊन पोहोचेल 47 धावा धावफलकावर. येणारे 6 चेंडू बनवायचे 18 6 मध्ये 18ची गरज. किरण पांगरे 1 मिनिट इकडे यायचं प्लीज. ओव्हर टू डीजे मास्टर.
एक चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. अमन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 1 मध्ये 12. अरमान टायगर यावेळेस धाडलाय मैदानाच्या आतमध्ये. काय सुरेख अप्रतिम दर्जेदार. समीर पाटील कुठे असतील कॉम्बॉक्स कडे. समीर पाटील यावेळी स्नो बॉल दिला गेलाय. पंचांनी पाहू शकाल फटका सुरेख खेळलाय आणि खराब क्षेत्र आलाय. चौकार 4 धावा. यावेळेस पाहू शकाल 6 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवले होते म्हणून पंचांनी नो बॉल दिलाय. जे स्क्वेलेगचे खेळाडू लॉंगलेगचे ते सर्कलच्या बाहेर होते त्या अनुषंगाने पंचांनी नो बॉल दिलाय. ही दक्षता घ्या. सर्कलच्या बाहेर 6 खेळाडू आणि यावेळेस सामन्यामध्ये रंगात 1 चेंडू 7. एक चेंडू 7. जर सामना लेवल झाला तर दोन्ही संघांना 1-1 पॉइंट दिले जाईल. दक्षता घ्या. अमन मैदानाच्या आतमध्ये आला 1 मध्ये. चला सामना सजून घ्या लगेच. इथे सजून घ्या प्लीज. फ्रीडचा बॉल आहे. फ्रीडचा चेंडू. चला सामन्यामध्ये रंगत आलीच बघूया आपण. हॅट्रिक पाहायला भेटला. निर्दोष षटक पाहायला भेटलं आपल्याला या स्पर्धेमध्ये. 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. अमन यावेळेस षटकार लगावून सामना टाय करेल का. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅटच्या हातीकडे नक्कीच लगावली आणि 1 धाव घेण्याच्या नादामध्ये 1 धाव परिपूर्ण झाली आणि सामना विजय झालाय. 5 धावांनी सामना विजय होतोय अरमान टायगर. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर विनोद पडवळ. 37 धावा ज्यांनी बनवल्या. 1 गडी बाद केला तो ठरतो मॅन ऑफ द मॅच. विनोद या मॅन ऑफ द मॅच साठी.